संख्या प्रणालीचा पार्ट 4 म्हणजे एक्झाम्पल्सचा धमाका. एकदाच शिका म्हणजे असे प्रश्न आयुष्यात कधीच चुकणार नाही. चला बघूया मग आपण संख्या प्रणाली पार्ट 4. आता काय दिलेलं आहे आपल्याला? दिलेल्या नैसर्गिक संख्यांमधील पहिली संख्या सम व शेवटची संख्या विषम. आता काय सांगितलंय आपल्याला? पहिली संख्या सम असेल किंवा शेवटची संख्या विषम असेल किंवा बघा काय सांगितलंय, पहिली संख्या विषम किंवा शेवटची संख्या सम असेल तर, किंवा पहिली संख्या विषम किंवा शेवटची संख्या सम असेल. म्हणजे आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय, एक तर पहिली सम पाहिजे, शेवटची विषम पाहिजे, किंवा पहिली विषम पाहिजे आणि शेवटची सम पाहिजे, तरच हा फॉर्म्युला कामात येतो. मग एकूण सम विषम संख्या बरोबर काय? एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2. मग आता उदाहरण काय दिलेलं आहे आपल्याला? 33 ते 66 मध्ये एकूण किती सम व किती विषम संख्या आहेत? आता 33 ते 66, 33 काय झाली? आपली विषम संख्या झाली. 66 काय झाली? आपली समसंख्या झाली. मग 33 ते 66 मध्ये एकूण किती समसंख्या आणि किती विषम संख्या ते आपल्याला काढायचे. मग आता आपल्याला पहिले एकूण नैसर्गिक संख्या काढावा लागेल. एकूण नैसर्गिक संख्या काय बघितलं होतं आपण त्या दिवशी फॉर्म्युला? शेवटची संख्या वजा पहिली संख्या. आता शेवटची संख्या काय आली आपली? 66 वजा पहिली संख्या काय आली आपली? 33 अधिक काय करायचं होतं आपल्याला? 1. आता शेवटची संख्या काय? 6 मधून 3 गेला उरला 3, 6 मधून 3 गेला उरला 3. एकदम सोपं म्हटलं तर 66 मधून 33 गेला उरला परत 33 अधिक 1 बरोबर किती आले? आपण एकूण नैसर्गिक संख्या आपल्या तर 34 आल्या. आता काय काढायचं आपल्याला? एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या. मग एकूण समसंख्या. आता एकूण समसंख्या बरोबर काय होतं आपल्या? एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2. मग नैसर्गिक संख्या किती आल्या आपल्या? 34 आल्या. 34 भागिले 2 बरोबर किती आलं आपलं? 17 समसंख्या आल्या. आता एकूण काय काढायचंय आपल्याला परत? तर एकूण विषम संख्या काढायची आहे. एकूण विषम संख्या. आता एकूण विषम संख्या परत काय होतं? एकूण नैसर्गिक संख्या परत एकदा वाटलंच मी फॉर्म्युला लिहून दाखवतो तुम्हाला. एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2. आता एकूण नैसर्गिक संख्या परत किती होत्या? 34. 34 भागिले 2 म्हणजे परत किती आलं तुमचा? 17 आला. चला बघूया आपण आता दुसरं एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला? दिलेल्या नैसर्गिक संख्यांमधील पहिली व शेवटची संख्या. बघा पहिली व शेवटची संख्या म्हटलेलं आहे किंवा म्हटलेलं आहे का? नाही. म्हणजे दोघीच्या दोघी संख्या आपल्याला काय पाहिजे? तर समसंख्या पाहिजे. असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा आपल्याला? तर एकूण समसंख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1 भागिले 2. एकूण विषम संख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या वजा 1 भागिले 2. चला बघू आपण एक्झाम्पल बघूया आता. 14 ते 84 पर्यंत एकूण किती सम व विषम संख्या आहेत? परत आपल्याला काय काढायचं? एकूण नैसर्गिक संख्या काढायची. मग एकूण नैसर्गिक संख्या बरोबर फॉर्म्युला काय होतं? शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 होतं. मग शेवटची संख्या काय तुमची? 84 वजा 14 अधिक 1. 84 मधून 14 गेला, 4तून 4 गेला उरला 0, 8तून 1 गेला उरला 7 अधिक 1 बरोबर किती आले? आपले एकूण नैसर्गिक संख्या 71 आल्या. आता आपल्याला एकूण किती सम आहे आणि किती विषम आहे ह्या संख्या काढायच्या आहे. मग एकूण समसंख्येचा फॉर्म्युला काय आहे? एकूण समसंख्या बरोबर काय? एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1 भागिले 2 म्हणजे 71 अधिक 1 भागिले 2 बरोबर किती आला? 72 भागिले 2. बेत्रिक 6, 1 उरला, एकावर घेतला 2, बेसक 12 म्हणजे एकूण समसंख्या किती आल्या आपल्या? तर 36 समसंख्या आल्या. आता एकूण विषम संख्या. आता एकूण विषम संख्या आपल्याकडे फॉर्म्युला काय होता? एकूण नैसर्गिक संख्या वजा 1. मग नैसर्गिक संख्या वजा भागिले 2 हा एकूण आहे. मग एकूण नैसर्गिक संख्या परत किती आल्या होत्या? 71. 71 वजा 1 भागिले 2 म्हणजे 70 भागिले 2 बरोबर किती आल्या तुमच्या? 35 आल्या. म्हणजे एकूण समसंख्या तुमच्या 36 आल्या आणि एकूण विषम संख्या किती आल्या? 35 आल्या. बघा आता काय दिलेलं आहे पुढे आपल्याला? दिलेल्या नैसर्गिक संख्यांमध्ये पहिली व शेवटची संख्या
विषम. आता पहिले काय सांगितलं होतं आपल्याला, दोघी संख्या काय होत्या, सम होत्या. आता काय दिलं, दोघी संख्या आपल्याला विषम दिलेल्या आहे. तर एकूण समसंख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या वजा 1/2 आणि एकूण विषम संख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1/2. लक्षात एवढंच ठेवायचंय की समसंख्या असेल तेव्हा एकूण नैसर्गिक संख्या +1/2 होतं, एकूण नैसर्गिक संख्या -1/2 होतं. समसंख्या दोघीच्या दोघी असतील तेव्हा. आणि आता जेव्हा विषम संख्या आलेल्या आहेत तेव्हा फक्त प्लसचं मायनस आणि मायनसचं प्लस झालेलं आहे फॉर्म्युल्यामध्ये. मग बघा आता हे कसं सॉल्व्ह करायचं. परत काय आलं आपलं, एकूण नैसर्गिक संख्या. आता एकूण नैसर्गिक संख्या, परत फॉर्म्युला काय आपल्याकडे, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. शेवटची संख्या किती होती, 85 वजा पहिली संख्या किती आपल्याकडे 11 अधिक 1 सांगितलेलं होतं. 5तून 1 गेला उरला 4, 8तून 1 गेला उरला 7 अधिक 1 बरोबर किती संख्या आल्या आपल्याकडे, 75 संख्या आल्या. आता आपल्याला एकूण समसंख्या काढायची आहे. मग एकूण समसंख्या बरोबर किती, तर एकूण नैसर्गिक संख्या वजा 1 म्हणजे 75 वजा 1/2 बरोबर किती आला तुमचा, 74/2. 2×3=6, 1 उरला, एकावर घेतला 4, 2×7 14 म्हणजे एकूण समसंख्या किती आल्या तुमच्या, 37 आल्या. आता एकूण विषम संख्या काढायच्या आहेत. आता एकूण विषम संख्या बरोबर काय, मग परत एकूण नैसर्गिक संख्या 75 अधिक 1/2 म्हणजे काय आलं तुमचं, 76/2. 2×3=6, 1 उरला, एकावर घेतला 6, 2×8=16 म्हणजे एकूण विषम संख्या किती आल्या तुमच्या, 38. एकूण समसंख्या किती आल्या, 37. बघा फक्त लक्षात राहण्यासाठी ह्या एक्स्ट्राचा पार्ट घेते मी, शॉर्ट ट्रिक म्हणून दिलाय मी त्याला मुद्दामून. एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला फॉर्म्युला माहितच होता की शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. पण आता दोघी समसंख्या असेल तर समसंख्यांचा फॉर्म्युला काय, विषम संख्येचा फॉर्म्युला काय. दोघी विषम संख्या असेल तर समसंख्यांना काय करायचं, विषम संख्यांना काय करायचं. कारण फक्त प्लस मायनसचा प्रॉब्लेम येतोय कशामध्ये, फॉर्म्युल्यामध्ये. मग मी काय केलं बघा, एकच लक्षात ठेवायचं, जेव्हा समसंख्या असेल तेव्हा दोघी समसंख्या असेल तेव्हा समसंख्येला इकडे प्लस दिले की याला मायनस द्यायचं. झाला तुमचा फॉर्म्युला तयार. एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1/2. विषम संख्येला एकूण नैसर्गिक संख्या वजा 1/2. आणि जेव्हा दोघी विषम संख्या असेल तेव्हा समसंख्येला मायनस द्यायचं, विषम संख्येला प्लस द्यायचं. मग बघा परत फॉर्म्युला तयार झाला. समसंख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या वजा 1/2, विषम संख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1/2. बघा आता काय बघायचं आपल्याला, क्रमागत संख्यांची बेरीज. आता क्रमावार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर फॉर्म्युला काय दिला आपल्याला, n(n+1/2) किंवा क्रमावार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. आता पहिला प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, तर पहिल्या 12 क्रमावार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, किंवा असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 अधिक 11 अधिक 12 बरोबर किती. जमेल का तुम्हाला 2 सेकंदामध्ये किंवा 2 मिनिटांमध्ये. चला बघू आपण काय करायचं. आता पहिला फॉर्म्युला यूज करू, क्रमावार नैसर्गिक संख्या. क्रमावार नैसर्गिक संख्या. आता क्रमावर एकूण किती नैसर्गिक संख्या दिलेल्या होत्या आपल्याला, एकूण n बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला, 12 दिलेलं आहे बरोबर. आता फॉर्म्युला काय मग आपल्याकडे, n(n+1/2) म्हणजे 12 इन ब्रॅकेट मध्ये 12 अधिक 1/2 म्हणजे 12 गुणिले हा किती झाला तुमचा 13/2. 12 13 किती झाले तुमचे 78 झाले. आला का 2 सेकंदामध्ये उत्तर. आता बघा जर हा फॉर्म्युला आपल्या लक्षात असेल तर आपण डायरेक्ट आकडेमोड करून 2 सेकंदात उत्तर काढू शकतो. तिथे टाइमपास आपला होत नाही. फक्त आपल्याला काय माहिती पाहिजे, आपल्याला फॉर्म्युले तोंडीपाठ माहिती पाहिजे. आणि फॉर्म्युले कसे पाठ होतील तर ते फक्त प्रॅक्टिसनेच पाठ होतात. जेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिस करता एखाद्या एक्झाम्पलची तेव्हाच तुमचे फॉर्म्युले लर्न होतात आणि तेव्हाच तुमचे एक्झाम्पल्स पटापट सॉल्व्ह होतात.
आता बघा, हाच आपल्याला जर ह्या एक्झाम्पलने ह्या फॉर्म्युलाने सोडवायचा असेल तर मग काय, तर बघा काय सांगितलंय, क्रमावार नैसर्गिक संख्यांची बेरीज आता पहिली संख्या काय दिलेली तुम्हाला बघा बरं, पहिली संख्या आहे तर इथे 1 अधिक शेवटची संख्या काय आली तुमची 12 भागिले काय 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या ह्या किती होत्या रे, 1 ते 12 म्हणजे 12 नैसर्गिक संख्या असतील, म्हणून किती आला परत 12, मग बेसक 12, 12 अधिक 1 13, 13 गुणिले 6 बरोबर परत किती आलं तुमचं 78 आलं, आहे की नाही सोपं. पुढचा फॉर्म्युला काय दिलेले, पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर n इन ब्रॅकेट n+1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2n+1 अपॉन काय केलंय 6 केलंय. आता n बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला नैसर्गिक संख्या, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो नॅचरल नंबर म्हणतो. मग पहिल्या 8 क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती, किंवा 1² + 2² + 3² + 4² अप टू h² इज इक्वल टू किती. आता मला एक सांगा, तुम्ही असं करत बसणार आहे का, एकाचा वर्ग 1, दोनाचा वर्ग 4, तीनाचा वर्ग 9, चाराचा वर्ग 16 असं करत 8चा वर्ग 64 आणि ह्या सगळ्यांची बेरीज करणार आहे का, असा टाइमपास करायचा आहे का आपल्याला, असं करायचं नाही. मग कसं करायचं, मग बघा आता कसं करायचं, तर काय दिलंय पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. मग आता डायरेक्ट मी फॉर्म्युला लिहिते, n इन ब्रॅकेट n+1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2n+1 अपॉन 6. आता इथे n म्हणजे किती, पहिले 8 विचारलंय म्हणजे n ची किंमत किती आली तुमची 8 आली, म्हणजे n बरोबर 8. काय घेतलं 8 इन ब्रॅकेट 8+1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 मल्टिप्लाय बाय 8 +1 अपॉन 6 बरोबर. मग 8 मल्टिप्लाय बाय 9, 8 दुने 16, 16 अधिक 1 17 भागिले 6 3 दुने 6, 3 त्रिक 9, बेक बेचोक 8, 4 गुणिले 3 किती आला तुमचा 12, 12 गुणिले 17 बरोबर किती आला तुमचा 204 आला. चला बघूया आता पुढचं एक्झाम्पल. आता बघा पुढे काय फॉर्म्युले दिलेले आहे, पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज दिलेली आहे बरोबर. काय फॉर्म्युला आला मग आपला n इन ब्रॅकेट n+1 अपॉन 2 आणि हा पूर्ण ब्रॅकेटचा काय घेतलेला आहे स्क्वेअर घेतलेला आहे. मग येथे n इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला नैसर्गिक संख्या दिलेली आहे. माझा प्रश्न काय म्हटलाय, पहिल्या 5 क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती, म्हणजे असं पण विचारू शकतात ते 1² + 2² + 3 सॉरी 1³ + 2³ + 3³ + 4³ + 5³ इज इक्वल टू बरोबर. मग आता इथे परत तसंच करायचं का, एकाचा घन 1, दोनाचा 8, तीनाचा 27 आणि सगळ्यांची बेरीज, असं करायचं नाही. सिंपल फॉर्म्युला दिलेला आहे n इन ब्रॅकेट n+1 अपॉन 2 ब्रॅकेटचा काय दिलेलं आहे आपल्याला स्क्वेअर. आता इथे n बरोबर किती आलं आपलं 5, कारण पहिलं 5 संख्यांची बेरीज दिलेली आहे. मग बघा इथे काय घेतला 5 इन ब्रॅकेट 5+1 अपॉन 2 या पूर्ण ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर, हा 5 जसंच आहे तसा मल्टिप्लाय बाय 6 अपॉन 2 याचा परत काय आला स्क्वेअर आला, 2 × 1 = 2, 2 × 3 = 6, 5 त्रिक 15, 15चा वर्ग बरोबर किती आलं 225 आला. आहे की नाही सोपं, एकदम शॉर्टकट मध्ये येतात की नाही उत्तर. बघा आता हा फॉर्म्युला काय दिलेला आहे, कोणत्याही क्रमावार समसंख्यांची बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. सेम फॉर्म्युला विषम संख्यांचा आहे, कोणत्याही क्रमावार विषम संख्यांची बेरीज बरोबर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. दोघी फॉर्म्युले सेम आहे, फक्त सम आणि विषम हे शब्द टाकायचे आहेत. आता 2 ते 50 पर्यंत एकूण समसंख्यांची बेरीज किती. आता थोडा लेंदी प्रश्न आहे पण समजून घ्या. बघा आता 2 ते 50, आता पहिले काय काढायचंय तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या काढायची आहे. मग एकूण नैसर्गिक संख्या काढावी लागेल पहिले तर. आता एकूण नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला काय सांगितला होता मी तुम्हाला, शेवटची संख्या वजा पहिली संख्या. आता इथे शेवटची संख्या 50, पहिली संख्या 2 अधिक काय सांगितला होता मी तुम्हाला 1 बरोबर. मग शेवटची संख्या
वजा पहिली संख्या किती आले तुमच्या 48, 48 अधिक 1 बरोबर काय आलं तुमचं 49 आलं. आता आपल्याला काय काढायचं एकूण समसंख्या काढायचं. आता इथे बघा बरं पहिली पण समसंख्या आहे शेवटची पण समसंख्या आहे. जेव्हा दोघी समसंख्या असतील तेव्हा एकूण समसंख्येमध्ये आपण काय करतो बरं एकूण समसंख्या बरोबर काय करतो आपण एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1/2 करतो ना. मग एकूण नैसर्गिक संख्या 49 अधिक 1/2 म्हणजे काय आलं तुमचं 50/2 बरोबर किती आलं तुमचं 25 आलं. आता कोणत्याही क्रमावर समसंख्यांची बेरीज आता समसंख्यांची बेरीज काढायची कोणत्याही क्रमवार बरोबर काय दिलं होतं आपल्याला पहिली समसंख्या काय होती 2 अधिक शेवटची संख्या काय आपली 50 भागिले काय म्हटलं होतं त्यांनी 2 गुणिले काय होतं एकूण समसंख्या किती आले आपल्या 25 मग 2 बघा 50 अधिक 2 52 भागिले 2 गुणिले 25 2 2 2 4 1 उरला एकावर घेतला 2 2 12 गुणिले 25 25 किती झाले तुमच्या आता 150 ह्याच्याला गेला 15 25 1 25 सॉरी 25 2 50 50 अधिक 15 किती आला तुमचा 65 आला. म्हणजे किती आली तुमच्या एकूण क्रमावर समसंख्यांची बेरीज किती आली तर 650 आली. बघा आता पुढचा फॉर्म्युला कोणत्याही क्रमावर विषम संख्यांची बेरीज. थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला मी सांगितला समसंख्या आणि विषम संख्येचा फॉर्म्युला सेम आहे फक्त नाव काढून टाकायचं विषम नाव टाकायचं. मग कोणत्याही क्रमावर विषम संख्यांची बेरीज बरोबर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. मग 5 ते 35 पर्यंतच्या एकूण विषम संख्यांची बेरीज काढायची आपल्याला. परत काय काढावं लागेल मग आपल्याला काय काढावं लागेल तर नैसर्गिक संख्या काढावं लागेल. मग एकूण नैसर्गिक संख्या पेपरला एवढं लिहत बसायचं नाही शॉर्टकट आपल्याला फॉर्म्युले पाठ पाहिजे. फॉर्म्युले पाठ असेल तर आपल्याला लगेच उत्तर येतं. तर एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर शेवटची संख्या किती होती 35 वजा 5 अधिक 1 35 मधून 5 गेला उरला 30 अधिक 1 बरोबर किती आलं तुमचं 31. आता एकूण विषम संख्या काढायची आहे. मग आता एकूण विषम संख्या आता लक्षात घ्या एकूण विषम संख्या काढायच्या आहे तर आपल्याला हे दोघं संख्यांचं ऑब्झर्वेशन करावं लागेल. आता दोघी संख्या काय दिलेल्या आपल्याला विषम संख्या दिलेल्या आहेत. जेव्हा दोघी संख्या विषम असेल तेव्हा आपण काय करतो एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1 करतो. अधिक 1/2 करतो. आता एकूण नैसर्गिक संख्या 31 अधिक 1/2 म्हणजे काय आलं तुमचं 32/2 बरोबर किती आलं तुमचं 16 आलं. आता या फॉर्म्युल्यात किमती टाका. बघा पहिली विषम संख्या काय दिलेली आपल्याला पहिली विषम संख्या 5 अधिक शेवटची विषम संख्या 35/2 गुणिले एकूण विषम संख्या किती होते तुमच्या 16 आल्या. 35 अधिक 5 किती झाले तुमचे 40 झाले. 40/2 गुणिले 16. आता 2 2 4 2 0 0 गुणिले 16 हा 0 जसाच्या तसा लिहून द्या. 16 किती आला तुमचा 32. म्हणजे एकूण क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती आली आपली तर 320 आली. आपण आजच्या व्हिडिओचा लास्ट टॉपिक घेत आहोत काय गुणाकार व्यस्त संख्या. सिंपल ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो. आता विचार केला जर दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो तर मग अशा कोणत्या संख्या जर 2 × 1 केला तरी 2 येतो. 5 × जर 5 केलं तरी 25 येतो. मग अशा कोणत्या दोन संख्या घ्यायच्या ना. मग बघा उदाहरणार्थ जर मी 4/5 घेतला आणि 5/4 घेतला म्हणजे 4/5 घेतला आणि 5/4 घेतला. आता या संख्यांचा गुणाकार बघा बरं 4 × 5/5 × 4. आता हे कसं केला हा जसा तसा लिहिला हा पण जसाच्या तसा लिहिला. मग 5 किती झाला 20 परत 5 20 20 20 गेला उरला काय 1 आला काय 1. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं
की ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्याला काय म्हणतो आपण? गुणाकार व्यस्त संख्या म्हणतो. आता अजून एक उदाहरण बघूया. सपोज मी 3 मल्टिप्लाय बाय 1/3 घेतला, बरोबर. मग आता 3 मल्टिप्लाय बाय 1/3, मग 3 1 जा 3/3, बरोबर. परत काय आलं? 1 आलं. येतो की नाही? एक. म्हणून ज्या दोन संख्यांचा गुणाकार हा 1 येतो त्याला काय म्हणतो आपण? गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतो. आणि इंग्रजीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? तर रेसिप्रोकल असं म्हणतो. ऑफलाईन क्लासेस पेक्षा सोप्या भाषेत मॅथ शिकायचे असेल तर चॅनलला कनेक्ट राहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अँड कमेंट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.